नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुमित्रा टिप्स या आपल्या लाडक्या चॅनेलवर। हिंदू धर्मात सुवासिनीसाठी अत्यंत पवित्र आणि सौभाग्याचं लेणं मानलं गेलेलं व्रत म्हणजे वटपौर्णिमा। आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं आणि 7 जन्माची सोबत मिळावी यासाठी प्रत्येक सुवासिनी महिला मोठ्या उत्साहाने हे व्रत करते। पण मैत्रिणींनो, यंदा 2026 म्हणजे वटपौर्णिमा नेमकी कधी आहे? पूजेचा सर्वात उत्तम आणि शुभ मुहूर्त कोणता आणि वडाच्या झाडाची पूजा नेमकी कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आणि शास्त्रोक्त माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत सोप्या भाषेत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही। चला तर मग सुरू करूया। वटपौर्णिमा हा सण सुवासिनी महिला साजरा करतात। आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी सुवासिनी निर्जल व्रत करतात। वडाच्या झाडाची पूजा करून वडाला धागा बांधतात। 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात। नवविवाहित महिलांसाठी हा सण विशेष असतो। या दिवशी साज शृंगार करून सुवासिनी वडाची पूजा करतात। यंदा वटपौर्णिमा नेमकी केव्हा आहे याबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला आहे। त्यामुळे वटपौर्णिमेची तारीख, पूजेचं शुभ मुहूर्त व संपूर्ण पूजाविधी कशी करावी ते जाणून घेऊयात। अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते। या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा साजरी केली जाते। या दिवशी सुवासिनी स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करतात। देवाची पूजा केल्यानंतर साग्र संगीत जेवण नैवेद्यासाठी बनवले जाते। त्यानंतर नवविवाहित महिला व सुवासिनी नवीन भरजरी साडी नेसून सजतात। हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, केसात गजरा असा 16 शृंगार करून वड पूजेसाठी सुवासिनी जातात। वडाच्या झाडाची पूजा करून 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात। सायंकाळी व्रत सोडतात, तर काही जण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात। अशा प्रकारे वटसावित्रीचे हे व्रत अखंड सौभाग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते। यंदा वटपौर्णिमा केव्हा आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय व पूजा कशी करावी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात। वटपौर्णिमा तारीख, ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ रविवारी 28 जून 2026 सकाळी 8:35 ज्येष्ठ पौर्णिमा तिथीला समाप्ती, सोमवार 29 जून 2026 सकाळी 8:48 उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी साजरी करण्यात येईल। त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा सोमवार 29 जून या दिवशी सर्वत्र असेल। वटपौर्णिमा पूजेचा मुहूर्त, हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 29 जून रोजी सोमवार रोजी येत आहे। या दिवशी वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 या दरम्यान असेल। वटपौर्णिमा पूजा साहित्य, वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांना वाण घेऊन वडाची पूजा करण्यासाठी जावे। पूजेचे ताटात हळद, कुंकू, वडाला बांधण्यासाठी दोरा, सावित्रीचे पूजेसाठी बांगड्या, मंगळसूत्र, शृंगाराचे सामान, दिवा, 5 फळे, आंब्याला महत्त्व, पाण्याचा तांब्या, कापसाचे सूत, फुले, विड्याची पाने असे सर्व साहित्य घेऊन जावे। वटपौर्णिमा पूजा विधी, वडाच्या झाडाची पूजा करताना सर्वप्रथम हळदी कुंकू व्हावे, मग कापसाचे सूत आणि सौभाग्याचे लेणं म्हणजेच बांगड्या, मंगळसूत्र सावित्री देवीला अर्पण करावे। विड्याची पाने ठेवावीत, फळे एका बाजूला ठेवावी, मग फुले आणि अक्षदा व्हावीत। ताटात निरंजन घेऊन औक्षण करून ओवाळावे। पतीचे आरोग्य व दीर्घायुष्य तसेच सुखी संसारासाठी प्रार्थना करावी। त्यांना तांब्यातील पाण्याने वडाला प्रदक्षिणा घालावी। सर्वात शेवटी धागा बांधून त्या धाग्याने वडाला 7 प्रदक्षिणा माराव्यात व 7 जन्माची गाठ आपल्या पतीशी कायम बांधली जावी असे मागणी मागावे। तर मैत्रिणींनो, अशी ही वटपौर्णिमेची शास्त्रोक्त माहिती आणि शुभ मुहूर्त 29 जूनला तुम्हीही याच शुभ मुहूर्तावर आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी वडाची पूजा नक्की करा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि उपयुक्त टिप्ससाठी आपल्या सुमित्रा टिप्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहितीसह। तोपर्यंत तुम्हा सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा।
धन्यवाद.